नमस्कार प्रेक्षकांनो, महाराष्ट्राची हास्य जत्रा मालिकेची होस्ट आणि आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजेच प्राजक्ता माळी ही आज वयाच्या 35व्या वर्षी सिंगल आहे। प्राजक्ताचा फुलवंती हा सिनेमा सध्या गाजत आहे आणि तिच्या रूपाची आणि सगळ्याच गोष्टींची जी आहे ती चर्चा होत आहे। तिचं नृत्य जे आहे ते देखील खूप सुंदर आहे आणि फुलवंती अजून वयाच्या 35व्या वर्षी आलेली असताना ती सिंगल कशी काय असा प्रश्न चाहत्यांना पडला। हे प्राजक्ताचं नाव ललित प्रभाकर सोबत जोडले गेले होते, कारण जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमध्ये त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती। आता ते दोघे मित्र आहेत। प्राजक्ताचं नाव त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं ते आलोक बदाने सोबत। आलोक बदाने सोबत तिने शेअर केलेले 2 फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले। हे फोटो आलोक हा ट्रॅव्हलिंग कंपनीचा मालक आहे आणि प्राजक्ता हे दोघे युरोप ट्रिपला गेलेले असतानाचे फोटो आहेत, जे प्राजक्ताने शेअर केले होते। हे जे फोटो आहेत ते पाहून या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी असं आहे असं चाहत्यांचं मत पडलं होतं, पण आलोक आणि प्राजक्ताने या बाबत कधीही खुलासा केला नाही। पण त्यानंतर एका मुलाखतीचे जे आहे ते मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की ब्रेकअप झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि शूटिंग दरम्यान ब्रेकअप झाल्यानं प्राजक्ताने सांगितल्यानंतर प्राजक्ता म्हणाली की वाय सिनेमा हाचं शूटिंग दरम्यान माझं ब्रेकअप होतं, त्यामुळे माझ्यासोबत काय सुरू आहे मला काहीच समजत नव्हतं। मला सांगतास की सीन करताना तू पडली होती, पण ते मला आठवत नाही, तेव्हा मी माझ्या झोनमध्ये होते। प्राजक्ताने त्याला ब्रेकअप नंतर जबर धक्का बसला होता आणि त्यानंतर अजूनपर्यंत तिनं लग्नाचा विचार केलेला नाही आणि म्हणून श्री रविशंकर यांच्या एका कार्यक्रमामध्ये प्राजक्ता लग्नासंदर्भात त्यांना एक प्रश्न देखील विचारत होती। प्राजक्ता तिच्या करिअरमध्ये जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली। त्यानंतर तिने खूप सारे जे आहे ते पिक्चर देखील केले। चंद्रमुखी सिनेमामध्ये भूमिकाही तिच्या प्रचंड गाजल्या। हास्य जत्रा या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालन करते, त्यामुळे ती प्रेक्षकांना प्रचंड आवडते आणि फुलवंती चित्रपटामुळे तर ती सगळीकडे जी आहे तिचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे। आणि प्राजक्ता आजवरती कोणती भूमिका प्राजक्ताची आत्तापर्यंतची कुठली भूमिका तुम्हाला आवडते ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।